जय स्वामीनारायण मंडळी, जय कष्टभंजन देव, राधे राधे. मी जयश्री चौधरी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आली आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण ऐकावा लागेल. तर महाभारतामध्ये आपल्या मुलांना दुःख सहन करू लागू नये म्हणून तिने जन्मजातच आपल्या 7 मुलांना मारून टाकले. कोण होती ती? समजून घेण्यासाठी पुढे पूर्ण व्हिडिओ ऐका शेवटपर्यंत. तर ती होती गंगा. गंगा ती स्वतः शापित नव्हती, पण इतरांच्या शापाची शिक्षा बनली. 8 वसूंच्या चुकीचं ओझं तिने आपल्या कुशीत घेतलं. आई होण्यासाठी नाही, तर जन्म देऊन मुक्त करण्यासाठी. हे वसू म्हणजे स्वर्गातील दिव्य शक्ती. हे वसू म्हणजे स्वर्गातील दिव्य शक्ती असलेले देव होते. पण वसिष्ठ ऋषींच्या कामधेनू चोरल्यामुळे त्यांना मर्त्यलोकात जन्म घेण्याचा शाप मिळाला. त्या एका चुकीची शिक्षा त्यांना पृथ्वीवर भोगावी लागणार होती. म्हणून गंगा पृथ्वीवर आली आणि शांतनूसाठी नाही, तर त्या शापाची समाप्ती करण्यासाठी. आणि नंतर शांतनू तिच्या प्रवाहात अडकला. तिथे अट होती. जिथे अट होती तिच्या कोणत्याही कृतीवर प्रश्न विचारायचा नाही. पहिलं मूल आणि पाण्यात विलीन. खरं तर त्याच क्षणी एक आई संपते, पण गंगा थांबत नाही, कारण ती मुक्ती देत असते. दुसरं, तिसरं, 7वं प्रत्येक वेळी ती जन्म देते आणि स्वतःचं मातृत्व पाण्यात सोडते. जगाला ते क्रूर वाटतं, पण ती शाप संपवत असते. शांतनू पाहत राहतो. बाप म्हणून वेळोवेळी तुटत असतो, पण नवरा म्हणून गप्प राहतो. प्रेम इतकं घट्ट होतं की आवाजच हरवतो. 8व्या वेळी तो थांबत नाही. एक प्रश्न विचारतो आणि सगळं बदलतं. गंगा थांबत नाही, कारण ती शब्दाला बांधलेली असते. ती निघून जाते, पण यावेळी एका जीवाला घेऊन. तो 8वा वसू म्हणजेच भीष्म, ज्याला मुक्ती मिळायची नव्हती, तर पूर्ण शाप भोगायचा होता. बाकी 7 वसू जन्मताच मोकळे झाले, पण हा एक जिवंत राहण्यासाठी शापित झाला. आणि तेव्हाच त्याचं आयुष्य सुरू झालं नाही, त्याची शिक्षा सुरू झाली. वसू म्हणून केलेल्या एका चुकीची किंमत त्याने मनुष्य म्हणून चुकवली. पण ती किंमत इतकी मोठी का झाली की संपूर्ण महाभारतात सगळ्यात जास्त सहन करणारा तोच ठरला. कारण त्याचा शाप फक्त जन्माचा नव्हता, तो निवडीचा होता. त्याच्याकडे शक्ती होती, पण वापरता येत नव्हती. त्याच्याकडे हक्क होते, पण त्यागावे लागले. त्याच्याकडे सत्य होतं, पण बोलता येत नव्हतं. त्याने व्रत घेतलं, पण ते त्याच्या महानतेसाठी नव्हतं. ते त्याच्या कर्माची साखळी होती, जी त्याला प्रत्येक क्षणी बांधून ठेवत होती. तो पाहत होता, अधर्म वाढतोय, अन्याय होत आहे, द्रौपदीचा अपमान होत आहे, पण तो उभा राहू शकत नव्हता. का? कारण त्याने स्वतःला वचनात कैद केलं होतं आणि हीच त्याची खरी शिक्षा होती. सगळं कळत असूनही काहीच करता न येणं. युद्धातही त्याला मरायचं होतं, पण तो मरणही त्याच्या हातात नव्हतं. इच्छा मरणाचं वरदान नव्हतंच ते. ती शिक्षा होती जगण्याची, शिक्षा लांबवणारी. तो पडला बाणांच्या शरपंजरीवर, पण मृत्यूही त्याला लगेच मिळाला नाही, कारण त्याचं भोगणं अजून बाकी होतं. बाकी सगळे योद्धेच लढले, हरले, जिंकले आणि निघून गेले, पण भीष्म थांबला साक्षीदार म्हणून. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी सगळं संपताना पाहिलं. कुटुंब, वंश, नाती सगळं तुटताना पाहिलं. आणि तेच त्याचं आयुष्य महाभारत होत होतं. गंगा आई होती, पण तिचा मुलगा मुक्तीसाठी जन्मलाच नव्हता. तो जन्मला होता पूर्ण कर्मफळ भोगण्यासाठी. म्हणूनच तो सर्वात महान नाही, तो सर्वात जास्त सहन करणारा होता. गंगा वाहत राहिली आणि तिच्या प्रत्येक लाटेत एकच सत्य घुमत राहिलं. काही पाप क्षणाची असतात, पण त्यांची शिक्षा आयुष्यभराची असते. बघितलं मंडळी, आपण जे कर्म करत आहोत, विचार करून कर्म करायला पाहिजे. गंगा नदी
जी स्वर्गातून आपल्या मृत्यूलोकामध्ये आली, जी सर्वांचं पाप धुवू शकते, पण स्वतःच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाचं पाप म्हणजे भीष्म पितामहांचं पाप ती धुवू शकली नाही. तुम्ही विचार करा, जिने मुलाचे पाप धुवू शकले नाही, ती आपले पाप धुवू शकेल का? अजाणतेने केलेले पाप धुता येतात, पण जाणतेने केलेले, मुद्दाम केलेले पाप कधीच धुता येत नाही. हेच आपल्याला गंगा उपदेश करते. तुम्हाला जर आजची कथा गंगेची आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून महाभारताचं एक पात्र आणेल. तुम्हाला आवडली असल्यास नक्की मला कमेंट करा. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. राधे राधे.